Hello friends, once again welcome टिकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर तुमचं स्वागत करतो. आज आपण आजच्या या लेक्चरमध्ये इंग्लिश व्याकरण इंग्लिश लँग्वेजच्या संबंधातला नाउन मेकिंग सफिक्सेस म्हणजे इथून आता जे लेक्चर्स आपण 2-4 जे काही पुढचे घेणार आहे हे व्होकॅब्युलरी सेक्शनशी आहे, नॉन ग्रामर सेक्शनशी आहे, जेणेकरून तोही आपला अभ्यास व्हावा. मग स्पॉट एररचे पुन्हा काही व्हिडिओज असतील आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एकदा सर्वसमावेशक सगळे टॉपिक्स कव्हर होतील असे काही टॉपिक्स आपण घेणार आहे, काही प्रश्न घेणार आहे. सो स्टे कनेक्टेड. तर या चॅनलमध्ये आपण तलाठी आगामी जे तलाठी भरती होणार आहे आणि तत्सम ज्या काही सर्व परीक्षा आहे तर एक्साईज विभागातल्याही परीक्षांचे ॲड लवकरच येणार आहे त्या असतील किंवा मुद्रांक असेल, टी येणार आहे, नगर परिषद आहे, DMER आहे आणि इतर कुठल्याही सर्व सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून ज्या परीक्षा TCS पॅटर्नने घेतल्या जातात बेसिकली, तर त्या परीक्षांची तयारी करण्याकरता आपण या ठिकाणी टिकर मराठीच्या सरळ सेवा भरतीच्या प्लॅटफॉर्मवर भेटतोय. आजच्या या सिरीजमधलं हे 18 नंबरचं लेक्चर आहे. याच्यापूर्वी 17 लेक्चर झालेले आहेत, तर तुम्ही ते वॉच करा जर केले नसतील तर अर्थातच. आणि या ठिकाणी आपण नाउन मेकिंग सफिक्सेस कडे जाऊया. सफिक्स म्हणजे काय, प्रिफिक्स म्हणजे काय ते पण या ठिकाणी समजून घेऊयात आणि मग नाउन मेकिंग पुन्हा काय हे पण बघूयात. चलो लेट स्टार्ट. तर बघा, फॉर्मेशन ऑफ नाउन्स असा एक आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर आपण जो मूळ शब्द असतो त्याला बेस वर्ड म्हटलं जातं. याच्या अगोदर जर काही लागत असेल तर ते प्रिफिक्स आहे आणि याच्या नंतर जर काही लागत असेल तर ते सफिक्स आहे. म्हणजे सफिक्स हा मराठीमध्ये प्रत्यय आहे, तर प्रिफिक्स हा उपसर्ग आहे मराठीमध्ये. तर आपल्याला सफिक्सचा विचार करायचा आहे जे नाउन मेकिंग सफिक्सेस आहे. आता नाउन मेकिंग सफिक्स म्हणजे काय ते बघा. म्हणजे एखाद्या मूळ शब्दाला प्रत्यय जोडून त्या शब्दाला नाउन मध्ये कन्व्हर्ट करायचंय. नाउन कन्व्हर्ट करायचंय म्हणजे नाउन फॉर्म करायचंय, म्हणजे नाउन बनवायचंय. ठीक आहे, तर ते असतं नाउन मेकिंग सफिक्सेस. उदाहरण देतो एक आणि नंतर पुढे जाऊ आपण. उदाहरणार्थ जज. आता जज ही व्हर्ब आहे, एखाद्या गोष्टीला जज करणं. असं म्हटलं जातं बघा, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. हे विचारलं गेलंय कव्हर शब्द पुढे काय असेल असं. सो डोंट जज अ बुक. मग जज म्हणजे जज करणे आणि याला समजा मेंट आपण प्रत्यय लावला, मग हा नाउन मेकिंग सफिक्स आहे. आता याला काय म्हणता येईल आपल्याला, नाउन मेकिंग सफिक्स. का बरं नाउन मेकिंग सफिक्स म्हणता येईल? कारण जो शब्द तयार होणार आहे जज पासून तर तो जजमेंट तयार होणार आहे, म्हणजे तो नाउन मेकिंग सफिक्स झाला. या पद्धतीचा हा पार्ट आहे. ओके, तर अशाच पद्धतीचं जसं मेंट एक नाउन मेकिंग सफिक्स आहे, तशी एक लिस्ट मी तुमच्या पुढे दिलेली आहे. कारण याच्यावर आयोगाने खूप वेळेला प्रश्न विचारलेले आहे. याच्याने व्होकॅब्युलरी पण डेव्हलप होते, लक्षात घ्या. याच्याने तुम्हाला कळत जातं त्याचा मिनिंग काय लागू शकतो. म्हणजे जजचा मिनिंग वेगळा आहे, जजमेंटचा मिनिंग वेगळा आहे. जज म्हणजे एखादी गोष्टीला जज करणं म्हणजे निरीक्षण करणं किंवा त्या ठिकाणी न्याय करणं त्याच्यावर, या पद्धतीने होतं. जजमेंट म्हणजे मग निवाडा असतो, न्याय दिलेली गोष्ट असते. या पद्धतीने म्हणजे आपल्याला अर्थ पण लावायला सोपं होतं. तर अशाच पद्धतीच्या गोष्टींचा आपण अभ्यास सुरू करू. पहिल्या पेजवर आपल्याला बघा, बाय ऍडिंग MENT. आता पाहिलं तर आपण जज, जजमेंट तर यादीत नाहीये, अजून यादीत बरेच शब्द आहे बघा. तर मेंट म्हणजे इकडच्या शब्दाची तुम्ही काय करायची, पार्ट्स ऑफ स्पीच बघायची, जशी अनाऊन्स, अचीव, अरेंज, ऍडव्हान्स, ऍडजेस्ट, अम्यूज, एग्री, ऍडव्हर्टाईज. हे सगळे शब्द व्हर्ब कॅटेगरीचे आहे बघा. म्हणजे अनाऊन्स करणं आणि अनाऊन्स झालेली गोष्ट म्हणजे अनाऊन्समेंट. अचीव, अचीवमेंट, कामगिरी. अरेंज, अरेंजमेंट, व्यवस्था. ऍडव्हान्स, ऍडव्हान्समेंट, प्रगती.
ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट केलं बा मी, है ना, स्वतःला ऍडजस्टमेंट करून घेतलं. अम्युजमेंट मनोरंजन करून घेतलं. एग्रीमेंट करार. एग्री म्हणजे सहमत होणे, एग्री झालेली गोष्ट म्हणजे करार. ऍडव्हर्टाईज जाहिरात करणे, ऍडव्हर्टिजमेंट जाहिरात. हे सगळे जे शब्द तयार झालेले आहे हे नाऊन झालेले आहे. सो फ्रॉम व्हर्ब टू नाऊन हे कन्व्हर्जन आहे, किंवा हा एक प्रकार असा घडतो की ज्याच्यात क्रियापदाला मेंट प्रत्यय लावून बनणारा जो शब्द आहे तो नाऊन कॅटेगरीचा होतोय. म्हणून मेंट या घटकाला नाऊन मेकिंग सफिक्स असं म्हटलं जाईल. अशा 20-21 सफिक्सेसचा आपण अभ्यास करतोय. त्यानिमित्तानं असे शब्दही तुमच्या पाहण्यामध्ये येतील. एखादा शब्द कठीण वाटत असेल तर त्याचा अर्थही तुम्ही लिहून घ्यायचा आहे. अम्युजमेंटचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे, मनोरंजन. तर बाकी बऱ्यापैकी सोपे शब्द आपण आपल्या अभ्यासासाठी घेतलेत. सोपे कठीण असं काही नाही. ज्याचा तुम्हाला मिनिंग माहीत असला का तो सोपा असतो, मिनिंग माहीत नसला का तो कठीण असतो. प्रत्येक ठिकाणी मेंट दिसतोय जो या बनलेले शब्द हे नाऊन कॅटेगरीचे असा त्याचा अर्थ होतोय. अजून कोणते असू शकतात ते एका बाजूला लिहायचे. मी 8 दिलेले, तुम्ही 20-25 पर्यंत वाढवायचे एका वहीमध्ये. कराल, भरपूर शब्द तुम्हाला मिळतील. जो पण पाहण्यात आला, वाचण्यात आला. फक्त एक पाहायचं की काढून टाकल्यानंतर एक शब्द उराला पाहिजे, म्हणजे तो बेस सापडायला पाहिजे, तर मग ते नाऊन फॉर्मेशन होत आहे. या पद्धतीने लक्षात घ्यायचं. मग तुम्ही म्हणाल मुवमेंट शब्द आहे, मुवमेंट क्षण, एक क्षण. मग तुम्ही म्हणा मूव आणि मेंट असा हा शब्द नाही, लक्षात घ्या. तो याच्यात नाही बसत. म्हणजे कुठला MENT असं चालणार ना, हे पण एक लक्षात घ्या. तर इथं अर्थपूर्ण शब्द पाहिजे, म्हणजे मूह पाहिजे, मूह. आणि मग मुव्हमेंट हा शब्द चालेल आपल्याला, म्हणजे हालचाल किंवा चळवळ. बघा मुवमेंट, क्विट इंडिया मुवमेंट होती बघा. काय म्हणता मराठीत सांगा बरं, टाईप करा. क्विट इंडिया मुवमेंट या पद्धतीने एक चळवळ भारतात झालेली आहे. क्विट इंडिया मुव्हमेंट, क्विट असं म्हटलं गेलं होतं त्या ठिकाणी. गांधीजींच्या संबंधित आणि भारतीयांच्या संबंधितली गोष्ट आहे. जर याला मराठीत काही सांगता येत असेल तर नक्की सांगा. चला नेक्स्ट बघा, बाय ऍडिंग नेस. नेस सुद्धा एक पॉवरफुल नाऊन मेकिंग सफिक्स आहे. सो अट्रॅक्टिव्ह, अट्रॅक्टिव्हनेस, अग्रेसिव्ह, अग्रेसिव्हनेस. तर इकडचे शब्द अट्रॅक्टिव्ह, अग्रेसिव्ह, ब्राईट, बिझी, बिटर, चीप, काम, कन्सायन्स हे सगळे ऍडजेक्टिव्ह कॅटेगरीचे शब्द आहे. म्हणजे काही वेळेला व्हर्बला लावून नाऊन तयार झाले, तर काही ऍडजेक्टिव्हला सफिक्स जोडून नाऊन तयार होत आहे. ठीक आहे. अग्रेसिव्हनेस, अग्रेसिव्ह म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये खूप पुढे असणे, भांडखोरपणा करणे किंवा पुढाकार घेणे अग्रेसिव्ह आहे. एखाद्याचा नेचर अग्रेसिव्ह आहे बघा, असं भांडखुदाळ वृत्तीचा आहे. ब्राईट, ब्राईटनेस, बिझी, बिझीनेस, बिटर, बिटरनेस, बिटर म्हणजे कटू, कटुता, कटुपणा. चिप, चिपनेस, स्वस्त किंवा मग वाईट, अशा चिप म्हणजे चिप स्वभाव आहे त्याचा. काम, कामनेस, शांतता. कन्सायन्स, कन्सायन्सनेस, सत्सद, विवेक, बुद्धी. है ना, अशा पद्धतीचा पाठ लक्षात ठेवा. ओके. तर बघा, बाय एडिंग नेस, नेस लावून सुद्धा या ठिकाणी नाउन्स तयार होत आहे. मग मेंट, नेस जोडत राहायचे. आता एक 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 पाहत चला, नोटीस करत चला आणि वाढवायचा प्रयत्न कराल तुम्ही. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढे पाहता. अडॉप्ट. मागच्या लेक्चर्स तुम्ही पाहिले असतील व्हिडिओज, तर अडॉप्ट शब्द गेला होता स्वीकारणे. अडॉप्ट म्हणजे स्वीकारणे. वर्ब झाले, अट्रॅक्ट वर्ब आहे, कन्विक्ट वर्ब आहे, कलेक्ट वर्ब आहे, डिस्टिंक्ट वर्ब आहे, है ना. ह्या वर्ब झाल्या सगळ्या. एक्सेप्ट म्हणजे च्या हे प्रेपोजिशन आहे. प्रोडक्ट हे नाऊन झालं. ऍक्ट हे नाऊन किंवा वर्ब. इकडे वेगवेगळ्या कॅटेगरीचे शब्द येत आहे, पण इकडे येणारा शब्द हा नाऊन कॅटेगरीचा आहे. एवढी गोष्ट मात्र नक्की आहे. आणि याला नाऊन बनवण्यामध्ये हा जो TION आहे हा सफिक्सचं काम करतोय, म्हणून त्याला नाऊन मेकिंग सफिक्स असं म्हटलं जाईल. सो अडॉप्ट म्हणजे स्वीकार करणे, आणि अडॉप्शन म्हणजे स्वीकार. अट्रॅक्ट, अट्रॅक्शन, आकर्षण. कन्विक्ट, कन्विक्शन, कन्विक्ट आरोप करणे, कन्विक्शन आरोप.
कलेक्शन माहिती आहे, डिस्टिंक्शन, डिस्टिंक्ट वेगळा करणे, डिस्टिंक्शन म्हणजे वेगळा, वेगळा. एक्सेप्ट, एक्सेप्शन म्हणजे अपवाद, वेगळा. परत प्रोड्यूस, प्रोडक्शन, उत्पादन माहिती आहे, ऍक्ट, ऍक्शन, ऍक्ट, ऍक्शन, कृती, कृती माहिती आहे बरेचसे शब्द. तर हे नाम आहे, लक्षात घ्या. हे सगळे जे नाउन्स तयार होत आहे याच्यातले बरेचसे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स तयार होत आहे, बरेचसे ऍबस्ट्रॅक्ट नाउन तयार होत आहेत बघा, बरेचसे ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स तयार होत आहे. काही कॉमन नाउन्स पण तयार होतील. प्रॉपर तर काय होणार नाही, मटेरियल होणार नाही, कलेक्टिव्ह पण होणार नाही. होतील तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन खूप जास्त होतील आणि काही वेळेला कॉमन नाउन्स पण होतील. तर कॉमन नाउन्सचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल, सगळे मात्र आपल्याला ऍबस्ट्रॅक्ट नाउन्स मध्ये घ्यायला लागतील. ठीक आहे. नेक्स्ट, पुढे बघा. आता ही यादी तयार करा, ही यादी वाढवा. हा, चला पुढे बघा. SION, जसं TION आहे तसं SION आहे. तर बऱ्याच वेळेला इथं यस किंवा SE येणार आहे आणि इथं एक वेगळे अजून पुन्हा. तर बघा, कन्क्लूड, इन्क्लूड, तर हे सगळे शब्द इन्क्लुजन होईल बघा. 6 नंबरला जर घेतलं आपण तर इन्क्लूड केलं समजा. इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे आणि इन्क्लुजन म्हणजे SION लागतोय. तर काही मुलांना हे कन्फ्युजन होतं की TION आहे का SION आहे. म्हणजे तुम्हाला स्पेलिंगला पण एखाद्या वेळेला हा पार्ट येऊ शकतो की SION आहे का TION, आयडेंटिफाय करा. तर इन्क्लुजनचा अर्थ होतोय समावेश. कन्क्लूड म्हणजे शेवट करणे आणि कन्क्लुजन म्हणजे समारोप, समारोप, शेवट, शेवट. बघा, रेसेस, रेसेशन, रेसेशन म्हणजे मंदी, रेसेस झालेली, मंदी झाली. कन्फ्युजन, कन्फ्युजिंग वर्ड, असा मागच्या याचा टॉपिक होता बघा. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ, कन्फ्युजन. प्रेसिजन, प्रिसाईज म्हणजे तंतोतंत करणे, है ना. तर हे सगळे शब्द आपल्याला व्हर्बच्या कॅटेगरीमध्ये घेता येतील आणि व्हर्ब पासून इकडे आपल्याला नाऊन प्रकार झालेला आढळून येतोय. प्रेसिजनचा अर्थ होतो तंतोतंतपणा बघा, पणा. पजेस, मालकी हक्काचा असणे, पझेशन म्हणजे मालकी. कन्फेशन, कबुली, है ना. तर बघा, हे सगळे तुम्ही अर्थ पण लिहून घेऊ शकताय. याच्याने तुमची व्होकॅब्युलरी पण बिल्टअप होईल, स्पेलिंग पॅटर्न पण लक्षात येईल, वर्ड फॉर्मेशन पण तयार होईल, शब्दाच्या जातींचा अभ्यास होईल. किती व्हर्सेटाईल आहे बघा, किती वेगळेपणा आहे, किती भरपूर गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला बघायला मिळणार. ओके, करत राहा हे सगळं, हे फार फायद्याचं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला, पुढच्या याच्यामध्ये नाऊन बनवू शकता अजून ANC, ENC पण आहे. मग ENC का ANC, खूप मुलं कन्फ्यूज असतात. ही वेळ आता तो अभ्यास करण्याची, त्या कन्फ्युजन पासून दूर होण्याची. तर बघा, इकडचे शब्द बघा, असिस्ट, कन्वे, परफॉर्म, एपियर, अटेंड, डिस्कॉर्ड, ऍक्सेप्ट, एश्युअर, है ना. तर हे सगळे शब्द व्हर्ब कॅटेगरीचे आपल्याला दिसत आहे, व्हर्ब कॅटेगरीचे. आणि या व्हर्ब पासून आपल्याला इकडे नाऊन झाले. असिस्ट म्हणजे मदत करणे, असिस्टंट म्हणजे मदत किंवा मदतनीस, मदत करणार. कन्वे, कन्वेयन्स, कन्वे एखादी गोष्ट सांगणे, म्हणणे, कन्वेयन्स. परफॉर्म, परफॉर्मन्स, परफॉर्मन्स दिलं, योगदान दिलेले, परफॉर्मन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले. कन्वे, कन्वेयन्स म्हणजे एखादी गोष्ट सांगितली गेलेली गोष्ट म्हणजे कन्वेयन्स आहे. कन्वे म्हणजे सांगणे, कन्वेयन्स सांगितलेली गोष्ट. ठीक आहे, बघा, सांगितलेली एखादी गोष्ट कन्वेयन्स सांगितली. अपियर, अपियरन्स, अपियर म्हणजे दिसणे, प्रवृत्त होणे, एखाद्या गोष्टीला अपियर होणे, दिसणे, भासणे, अपियरन्स आहे. अपियरन्स म्हणजे दिसणं असतं, अपियरन्स म्हणजे दिसणं. अटेंड, अटेंडन्स माहिती आहे, अटेंड एखादी गोष्ट अटेंड करणे, अटेंडन्स झालं त्याचं म्हणजे त्याची उपस्थिती दिसून आलेली आहे ना. डिस्कॉर्ड, डिस्कॉर्ड म्हणजे मतभेद होणे, तर डिस्कॉर्डन्स आहे म्हणजे भेद आहे त्याच्यामध्ये. ऍक्सेप्ट, स्वीकारणे, व्हर्ब आहे. ऍक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार आहे. ॲश्युअर म्हणजे खात्री देणे, ॲश्युरन्स म्हणजे खात्री. तर बघा, या पद्धतीने हे सगळे नाउन्स कन्व्हर्जन होत आहे. तर तुम्हाला छान वाटतं आहे, थोडं कंटाळवाणं याच्याकरता वाटू शकतं की याचं स्पेलिंग आणि ते, पण याचा कंटाळा नका करा विद्यार्थी मित्रांनो. खूप मुलं जनरल साधे सामान्य मुलं असतात, ते व्होकॅब्युलरीचा कंटाळा करतात आणि ती गोष्ट त्यांना परीक्षेला नडते.
थोड्या मार्काकरता राहून जाता, कारण व्होकॅब्युलरी बिल्टअप नसते, कंटाळवाणी वाटते, का कोणास ठाऊक वाटते, पण स्पेलिंग आले पाहिजे ना, ज्याच्याने तुम्ही वाचणार आहे, अर्थ लावणार आहे, आणि तेच तुमचं वीक असेल तर ते प्रॉब्लेम तुम्हाला नक्की होईल. त्याच्यावर मात करण्याकरता या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित वॉच करा, आणि मी जे शब्द देतोय 7-8 7-8 6 जे काय असतील तर ते तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा, 20 25 30 पर्यंत करण्याचा 100% प्रयत्न करा. चला, तर बघा, केअर, केअरिंग, आय एन जी लावून सुद्धा ऍडजेक्टिव्ह होऊ शकतं. तुम्ही म्हणता तर वर्ब आहे, वर्ब पण असतं आणि ते ऍडजेक्टिव्ह आपलं नाऊन पण असतं. आणि ज्या वेळेला आय एन जी ला नाऊन म्हणून उपयोग होतो त्याला जिरंड पण म्हटलं जातं, लक्षात घ्या. जिरंड म्हणजे हे व्हर्बल नाऊन असतं, म्हणजे ते क्रियापदापासून तयार होतं, म्हणून त्याला धातू साधित नाम असं देखील म्हटलं जातं. फक्त त्याची वाक्यातली पोझिशन ही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या जर पोझिशनला आली, व्हर्बच्या अगोदर किंवा नंतर, तर ते जिरंडचं काम करतं. हे ते जिरंड्स आहेत, लक्षात घ्या, किंवा हे नाऊन म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकतं. सो केअर, केअरिंग म्हणजे काळजी, काळजी. या सगळ्या वर्ब आहेत, अर्थात हे सांगायची गरज नाही. शेवटी व्हर्बला आय एन जी लावून, व्हर्बला आय एन जी लावून आपण नाऊन तयार करतोय. ड्राईव्ह, ड्रायव्हिंग, आपण ते ड्रायव्हिंग मस्त आहे बा, आणि जर इथे जिरंड म्हणून वापरायचं असेल तर आय लाईक ड्रायव्हिंग, तर मला ड्रायव्हिंग आवडतं. आय लाईक हिज ड्रायव्हिंग असं पण वापरता येईल, है ना. प्लो आहे बघा, प्लो, प्लोईंग, शेताची नांगरणी. प्लेस, प्लेसिंग, प्लेसिंग झालं, त्याचं प्लेसमेंट झालं. लॉज, लॉजिंग, राहण्याची व्यवस्था. वॉर्न, वॉर्निंग. आय गिव्ह यू वॉर्निंग, वॉर्न, वॉर्निंग, जिरंड झालं, व्हर्बल नाऊन झालं. हिअर, हिअरिंग, हिअरिंग, कोर्टात हिअरिंग चालते बघा, हिअरिंग आहे म्हणजे सुनावणी म्हणतात त्याला, सुनावणी, है ना. मीन, मिनिंग, अर्थ. व्हॉट डू यू मीन, मिनिंग, द मिनिंग ऑफ. जेव्हा तुम्ही द लावताय आणि मिनिंग असं म्हणताय, तर मिनिंग हे नाऊन होतंय, कारण द हे आर्टिकल आहे. आर्टिकलच्या लेक्चरमध्ये पाहिलंय तुम्ही का आर्टिकल नंतर पुढे येणारा शब्द हा नाऊन कॅटेगरीचा असतो. रीड, रीडिंग, आय लाईक रीडिंग, किंवा रीडिंग इज माय हॉबी, असा सब्जेक्ट ऑब्जेक्टच्या पोझिशनला शब्द आला का तो व्हर्बल नाऊन म्हणून जिरंड. कन्सेप्ट, एक छान कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली, मी तर असं म्हणेल या निमित्ताने. तर बघा, वर्ड फॉर्मेशन मध्ये पण आपण ग्रामर शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढे बघा, ERY किंवा RY शेवटी म्हणजे ब्रेव, ब्रेव्हरी, ब्रेव, है ना. फोर्ज, नर्स, स्लेव, याच्यातले काही आता बघा ऍडजेक्टिव्ह आहेत. तर स्लेवला वर्ब म्हणून पण घेऊ शकतो, नर्सला वर्ब म्हणून पण घेऊ शकतो. तर असे दोन्ही आहेत, आणि इकडे येताना मात्र त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते नाऊन म्हणून झालेले. सो ब्रेव, ब्रेव्हरी, ब्रेव्हरी म्हणजे शौर्य आहे. फोर्ज, फोर्जरी, खोटी सही म्हणतात त्याला, फोर्जरी केलेली आहे. बनावट सही, है ना, बनावट सही केलेली आहे. नर्स, नर्सरी आहे, नर्सरी असते बघा, एखाद्याला बरं करण्याचं पण केंद्र असतं, फुलांची नर्सरी असते, संगोपन केंद्र असतं, है ना, संगोपन केंद्र. मुलांचं पण असतं ना, बाल नर्सरी असते मुलांची, मुलगा नर्सरीला आहे, बाल संगोपन केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते. स्लेव, स्लेवरी आहे, स्लेवरी म्हणजे गुलामी, गुलामी किंवा गुलामगिरी. आता मराठीमध्ये जसं बघा, गिरी, गुलामगिरी, कामगिरी, मग कामपासून कामगिरी, मग तोच गिरी म्हणजे मराठी इंग्लिशचा ERY, RY बघा, मेंट होतात, जज, जजमेंट, मग त्याच्यामध्ये पणा, मग तो जो पणा शब्द आहे मराठी मधला, तर तोच मेंट असं काम करतो, असं तुम्हाला आढळेल. म्हणजे बघा, थोडस करा कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, है ना. ब्राईब शब्द होता हा, इथं डी झाला, पण ते ब्राईब आहे. ब्राईब म्हणजे लाच, आणि ब्रायबरी म्हणजे लाच असलेली गोष्ट. ब्राईब म्हणजे लाचते. रायव्हल, रायव्हलरी, रायव्हल म्हणजे प्रतिस्पर्धी, आणि रायव्हलरी म्हणजे प्रतिस्पर्धा असते बघा, दोन देशांमध्ये, दोन खेळाडूंच्या संघांमध्ये. आणि तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय, तर तुम्ही तुमच्या मित्राला जर रायव्हल म्हणाल तर तसं काही करू नका. प्रतिस्पर्धी आहे तो, पण दुश्मन नाहीये. एक फेअर आपण कॉम्पिटिशन लावतोय मित्रांमध्ये, तोही अभ्यास करतोय, तुम्ही पण अभ्यास करताय, तर त्याला आठवलं परीक्षेला तर तो पास होणार आहे. अशा पद्धतीने हा सुंदर भाग आहे जो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. पुढचं बघा आता, ITY, ज्याच्याने पण खूप जास्त नाउन्स तयार होता. ऍब्सर्ड, ऍब्सर्डिटी, बघा हे ऍडजेक्टिव्ह या ठिकाणी आहेत, सगळेच जवळपास ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यापासून नाऊन होतं ऍब्सर्ड.
ऍब्सर्डिटी, ऍब्सर्ड म्हणजे विचित्र, त्या ऍब्सर्डिटी म्हणजे विचित्रपणा. हा जो पणा आहे तो ITY. आता याला मराठीत बघा, आता मराठीत तर काही म्हणता येणार नाही प्रत्येक शब्दाला, पण जिथं ठळक आढळतंय आणि जे तुम्हाला मराठीला अभ्यास करताना जाणवतंय तेवढंच मी देतोय. कारण प्रत्येकाचा असं इथं मराठी अर्थ नाही सांगू शकत आपण, त्याला अर्थ नसतो, कारण तो शब्दाला लागल्यावर त्याला अर्थ प्राप्त होतो. नुसतं ITY ला काय अर्थ नाही ना, वापरणार पण नाही कोणी शब्द म्हणून, शब्द नाहीच येतो, तो एक प्रत्यय, लक्षात घ्या. तर सर्टन्टी, सर्टन्टी म्हणजे निश्चितता. याच्याने तुमचे स्पेलिंग्स, व्होकॅब्युलरी, अर्थ हे सगळं डेव्हलप होतंय. लक्षात, नकळत हा खूप अभ्यास होतो विद्यार्थी मित्रांनो. फक्त व्यवस्थित लेक्चर अटेंड करा, वॉच करा. काही त्या ठिकाणी वाटत असेल तर तुम्ही मला मेसेज टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये. त्याच्यानंतर बाजूला लिहा, तिथे वहीत लिहा, त्याचा अर्थ टाका. खूप मस्त काम होईल बघा. सिव्हिल, सिव्हिलिटी, सिव्हिल नागरी आणि सिव्हिलिटी म्हणजे नागरिकता. सिव्हिलिटी. इमॉर्टल अमर, इमॉर्टॅलिटी अमरत्व. लोकल, लोकॅलिटी म्हणजे स्थानिकता, स्थानिक भाग. पॉप्युलर, पॉप्युलॅरिटी, पॉप्युलर आहे प्रसिद्धी, पॉप्युलॅरिटी. रियल, रियालिटी आहे, रियालिटी वास्तव आहे, वास्तव. सिमिलर, सिमिलॅरिटी आहे सारखेपणा, सिमिलर, सिमिलॅरिटी सारखेपणा. तर बघा, नोटीस करा आणि याची नोंद घ्या. अजून पुढे काय बघता येईल बघा. बाय एडिंग ISM, इझम म्हणता याला, म्हणजे वाद. वाद आहे हा. उदाहरणार्थ ऍब्सर्ड, इझमला हे शब्द रिपीट झाले काय, शब्द हेच रिपीट झाले. एक दोन शब्द घेऊन टाकू आपण. चला, हे चुकून रिपीट झाले है ना. याचे दुसरे शब्द आहे बघा. उदाहरणार्थ बघा, कॅपिटल, कॅपिटल, कॅपिटलिझम है ना, हा ISM बघा. पॅट्रियॉट, पॅट्रियॉट बघा, पॅट्रियॉटिझम है ना, म्हणजे देशभक्त. पॅट्रियॉटिझम देशभक्ती. कॅपिटल पैसा, कॅपिटलिझम भांडवल, भांडवलशाही. या पद्धतीने इझम असलेले शब्द पण आपण या ठिकाणी ऍड करा. मी तर म्हणतो 2-4 तुम्ही टाकून द्या कमेंट बॉक्समध्ये. शोधा, कुठेही सापडतील तुम्हाला. गुगलला टाका, पुस्तकात बघा, इकडे डिक्शनरीत बघा, सगळीकडे सापडतील. आणि ते टाका आणि तुमच्या वैयक्तिक वहीमध्ये पण त्याची नोंद घ्या. चला नेक्स्ट, पुढे पाहता. हुड, हुड म्हणजे पण पणा. मागे एक पिक्चर आला होता बघा, बाईपण भारी देवा. बाईपण म्हणजे बाई म्हणजे वुमन, आणि वुमन हुड म्हणजे बाईपण किंवा बाईपणा. बाईपण म्हणजे बाईपणा असं म्हणायचं होतं त्या पिक्चर मध्ये. बाईपण भारी देवा म्हणजे बाईपणा किंवा बाई असणं ही अवस्था, ही अवस्था दर्शविणारे शब्द आहे. लक्षात, अवस्था. चाइल्ड, चाइल्डहुड, बाल्यावस्था, बाल्यावस्था. ब्रदर, ब्रदरहुड है ना, ब्रदर, ब्रदर बंधुत्व बघा, बंधुत्व म्हणजे जे त्व आहे, तर हे मराठीमध्ये पण तुम्ही अभ्यासणार. अडल्ट, अडल्टहुड, प्रौढत्व बघा, प्रौढत्व. बॉय, बॉयहुड है ना, पोरकटपणा, पणा. मदर, मदरहुड, मातृत्व. तर या पद्धतीने पणा किंवा त्व असा अर्थ लागतोय. आणि ते नाउन्स तयार होत आहे, आणि जे नाउन बनवण्याकरता या सफिक्सचा वापर होतो. यांना नाउन मेकिंग सफिक्स असं म्हणतात. ऍडजेक्टिव्ह मेकिंग सफिक्स पण असतात, जे पुढच्या लेक्चरला आपण घेणार आहे, जेणेकरून ऍडजेक्टिव्हचा अभ्यास व्हावा, नाउनचा अभ्यास व्हावा, शब्द अनेक कळावेत, स्पेलिंग्स त्याचे लक्षात घ्यावेत. हा सगळा खटाटोप, हा सगळा ही जे काही चालली मेहनत, ही सगळी केवळ तुमच्यासाठी चालली विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओ वॉच करत राहा आणि या गोष्टींची नोंद घेत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर काही सांगायची गरज नाही, आता त्याला लाईक करा, तिथं बाजूला बटन आहे, आणि चॅनल सबस्क्राईब करा, पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होत जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट, पुढे पाहता. तर आता DOM, डम. डमला स्पेशल अर्थ लावायचा नाही. बोर, बोरडम, बोर होण्याची अवस्था. अवस्था दर्शक मध्ये हा शब्द येऊ शकतो, जे ऍबस्ट्रॅक्ट प्रकारच्या भाववाचक नामांना कव्हर करतं. बोर, बोरडम. बोरडम होत, तर बोर होत आहे बा, म्हणजे काय म्हणतात मराठी, बोर होत आहे मला, म्हणजे असं काय म्हणता येईल, टाका बरं कमेंट बॉक्स मध्ये, बोरला काय म्हणता. बोर, बोर होत आहे मला, निरस वाटतंय.
बोर्डम आहे ना, निरसता, निरसता, काही रस नाही वाटत आहे. किंग, किंगडम, किंगडम म्हणजे राजधानी किंवा राज्य. स्टारडम, स्टार असल्याची अवस्था, स्टारडम है ना. एखाद्याला स्टारडम बघा, अमिताभ बच्चन आहे, स्टारडम आहे त्याला, त्यांना म्हणजे वय भरपूर आहे, पण आपण आपला हिरो आहे म्हणून आपण त्याला आरेकारे म्हणतो. शाहरुख खानला आरेकारे म्हणतो. त्या पद्धतीने बघा, स्टारडम एखाद्या गोष्टीची प्रसिद्धी. फ्रीडम, स्वातंत्र्य, बरोबर, स्वातंत्र्य. मार्टिरडम, हौतात्म्य, आणि मार्टीर म्हणजे हुतात्मा. वाईज, व्हिजडम, व्हिजडम, चातुर्य, चातुर्य. ठीक आहे, चतुर्थी लिहिलं ते, चातुर्य पाहिजे, चातुर्य. ठीक आहे. एक मला म्हण आहे, ती पूर्ण करून कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं. दोघी ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे त्याच्यात. व्हिजडम इज बेटर दॅन डॅश. व्हिजडम इज बेटर दॅन डॅश, म्हणजे हुशारीपेक्षा, ताकदीपेक्षा हुशार म्हणजे बरी, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणता येईल. त्याला मराठीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ है ना. करा मग. विजडम इज बेटर दॅन, टाका कमेंट बॉक्स मध्ये. बघा आन्सर या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्या. मी काही टाकत नाही, तुम्हीच मला सांगाल नंतर. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. काय म्हटलं जातं? विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ. STRENGTH, स्ट्रॉंग पासून स्ट्रेंथ आहे. स्ट्रॉंग पासून शब्द झालेला आहे स्ट्रेंथ, STRENGTH, स्ट्रेंथ. ठीक आहे. अजून पुढे आला शब्द तर चांगलंच आहे बघा. जर TH आला तर येईल ना, त्याच्याने पण नाउन्स तयार होता. एज, एज म्हणजे वय वगैरे असं काय अर्थ लावू नका. हे सगळं भाववाचक नाम तयार होणार आहे. सो बघा, बँड, बँडेज जे बांधलं जातं, बॉन्ड, बॉन्डेज, बंधन. आणि बँडेज म्हणजे ती पट्टी, मलम पट्टी. कॉइन, कॉइनेज, कॉइनेज म्हणजे शोध. पॅक, पॅकेज, पॅकेज म्हणजे एखादी गोष्टीला पॅक करायचं. ब्रोकरेज, ब्रोकरेज असतं बघा, म्हणजे 2% ब्रोकरेज लागेल, म्हणजे कमिशन ज्याला म्हणतात. ब्रोकर, ब्रोकर. कव्हर, कव्हरेज, एखादी गोष्ट कव्हर, कव्हरेज चांगलं झालं त्या घटनेचं, म्हणजे कव्हर केली ती घटना, कव्हरेज तयार झालं. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स तयार होत आहे. एज हा प्रत्यय लागून, प्रत्यय म्हणजे सफिक्स, नाउन बनत आहे. सो हे नाउन मेकिंग सफिक्सेस आहे. शिप बघा, शिप म्हणजे जहाज नाही बरं का, हे नाउन्स आहे. फ्रेंड, फ्रेंडशिप, मैत्री. मित्र, मैत्री, मैत्री दिन आहे बघा. पहिला ऑगस्ट महिन्याला पहिला रविवार असं म्हटलं जातं का मैत्री दिन आहे, तर फ्रेंडशिप डे येणार आहे. तर फ्रेंडशिप शब्द आहे. ऑथर, ऑथरशिप आहे, म्हणजे लेखक असल्याची गोष्ट. लॉर्ड, लॉर्डशिप आहे ना, देव असल्याची गोष्ट. ओनर, ओनरशिप आहे. मालकी, रिलेशन, रिलेशनशिप, नाते. पार्टनर, पार्टनरशिप, पार्टनरशिप आहे आमच्या दोघांमध्ये, म्हणजे आमच्या दोघांमध्ये एक प्रकारची काय म्हणतात मराठीत, पार्टनरशिप आहेत आम्ही, म्हणजे आम्ही भागीदार आहे. तर भागीदारी असं म्हणता येईल मराठीत. बघा, ई प्रत्यय लागला म्हणजे भागीदारी, भागीदार, भागीदारी. नाते, नातं असं म्हणतो. ठीक आहे. तर बघा, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला पार्टनर, आता हे नाऊन आहे, फ्रॉम नाऊन टू नाऊन आहे, फ्रॉम नाऊन टू नाऊन आहे, फ्रॉम नाऊन टू नाऊन आहे, सगळे नाऊनच आहे. म्हणजे एका नामापासून दुसरं नाऊन तयार झालेलं आहे. हे सगळे कॉमन नाउन्स आहे, आणि या कॉमन नाउन्स पासून हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन तयार झालेलं आहे, पण नाउन तयार होत आहे फ्रॉम नाउन टू नाउन. असं पण हे तुम्हाला पार्ट या ठिकाणी दिसेल. पुढे बघा, ENC, जसा ANC होता तसा ENC. अब्सेंट, अब्सेन्स, गैरहजेरी, गैरहजेरी. डिफर, डिफरन्स, फरक. एक्सेल, एक्सलन्स, वर चढपणा. सायलेंट, इथे टी आहे बघा, आणि या टीचा सी होतोय, टीचा सी होतो. शांतता, सायलेन्स माहितीये. इम्पॉर्टन्स, महत्व. प्रेझेंट, प्रेझेन्स, उपस्थिती. ठीक आहे. अशा पद्धतीने हे एक 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 पाहून घे. TH आलं बघा, मी तुम्हाला बोललो स्ट्रॉंग, स्ट्रेंथ, ते याच्यात आहे. तो ग्रो, ग्रोथ, बियर, बियर गर्भधारणा होणे. बर्थ, जन्म. डाय, डेथ, मरण. हिल, हेल्थ, हिल म्हणजे बरे होणे. ही वर्ब आहेत, मग काही वर्ब आहे, काही याच्यातले ऍडजेक्टिव्ह आहेत. हिल म्हणजे बरे होणे. तो हेल्थ म्हणजे आरोग्य. वाईड, रुंद. विड्थ, रुंदी.
यंग तरुण, युथ तारुण्य, तारुण्य, रुंदी, बघा शब्द आहे रुंदी. या पद्धतीने जास्तीत जास्त व्होकॅब्युलरीचा अभ्यास करणं हे फार चांगली आणि महत्त्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. या पद्धतीने हे सगळे सफिक्सेसचा नाउन मेकिंगचा अभ्यास केल्यानंतर PYQ एक 4-5 घेऊन टाकलेले, पुन्हा मिक्स याच्यामध्ये मी हे कव्हर करणार आहे. चला एक एक आता उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चलो स्टार्ट. द्या एक एक उत्तर देण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड एक्सेप्ट विचारले गेलेले. PYQ डिस्कस करतोय आता आपण. हे 5 PYQ आपण डिस्कस करणार आहे. व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड एक्सेप्ट. एक्सेप्टचं एक्सेप्टन्स, EXCEPTANC हे करेक्ट दिसते. एक्सेप्ट फुल, फुल ऍडजेक्टिव्ह बनवतं किंवा असा शब्द नाही, म्हणजे ऍक्सेप्टेड तर नाही येणार, ऍक्सेप्टिंग पण जमत नाही नाउन म्हणून. तर पर्याय क्रमांक 1. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर 1. एक्सेप्ट, एक्सेप्ट, एक्सेप्टन्स, एक्सेप्ट, एक्सेप्टन्स, एक्सेप्ट. ठीक आहे. व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ स्ट्रॉंग. आलं बघा, ते ज्याची आपण चर्चा केली. स्ट्रॉंगचं स्ट्रेंथ घेऊन टाका. स्ट्रॉंगलेस नको, लेस म्हणजे नसलेलं, ते ऍडजेक्टिव्ह आहे. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगेस्ट, स्ट्रॉंगेस्ट ऍडजेक्टिव्ह आहे. स्ट्रॉंगर पण ऍडजेक्टिव्ह आहे. हे 3 रूप असतात बघा, ते ऍडजेक्टिव्हचे रूप असतात. स्ट्रॉंग फर्स्ट रूप आहे, स्ट्रॉंगर सेकंड रूप आहे, स्ट्रॉंगेस्ट थर्ड रूप आहे. सगळे ऍडजेक्टिव्हच आहे. स्ट्रेंथ ताकद, ते होतं ना, ते विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ, ते उत्तर याच्यात. हा, आता पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह इज नॉट अ नाउन. कोणतं नाउन नाही या ठिकाणी. आन्सर 100% नाउन आहे. रिव्हर नाउन आहे. रायटर नाउन आहे. स्मार्टर आता थोड्या वेळापूर्वी दिलं तर बघा, तसे 3 रूप या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलंय की स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट, तसं इकडे लिहून दिलं. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट, तसं येईल. स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट. मग जर असं झालं स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट, तर मग ते ऍडजेक्टिव्ह राहतं. लक्षात घ्या, हे ऍडजेक्टिव्ह आहे. आणि खालीपैकी कोणतं नाउन नाहीये किंवा कोणता ऍडजेक्टिव्ह आहे किंवा ऑड मॅन, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हे 4 नंबरच आलं असतं. तो प्रश्न तिसऱ्याचं उत्तर हे 4 नंबर आहे. ब्रीफचं नाउन सांगितलं. ॲब्रिवेट ही वर्ब आहे, हे नाही चालणार. ब्रीफली ॲडव्हर्ब आहे. ऍडजेक्टिव्हला LY लावून, ऍडजेक्टिव्हला LY लावून ॲडव्हर्ब तयार होतो. ब्रीफनेस हे चालेल. संक्षिप्तता, संक्षिप्तता. ब्रिज, ब्रिज म्हणजे पूल, याचा काही संबंध नाही. तर प्रश्न चौथ्याचं आन्सर द्यायचं असेल ब्रीफनेस, तर 2 नंबर द्यायला लागेल. व्हॉट इज द नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्क्राईब. तर डिस्क्राईबचं डिस्क्रिप्शन करेक्ट आहे, तर असं स्पेलिंग नाही येणार. डिस्क्रायबिंग पण नाही येणार, असं काहीच नाही येणार. 1 नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. तो प्रश्न 5व्याचं उत्तर जर द्यायचं असेल आपल्याला तर 1 नंबर. ठीक आहे. चलो, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या. आणि टेलिग्रामची लिंक त्या मेसेज बॉक्समध्ये त्याला जॉईन करा, जेणेकरून पुढच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला प्राप्त होतील. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण ऍडजेक्टिव्ह मेकिंग सफिक्सेसमध्ये आणि काही PYQ मध्ये. लवकरच भेट होईल. तोपर्यंत व्हिडिओ वॉच करत राहा. काळजी घ्या. थँक्यू.